नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी किंवा आळशी. चला तर मग सुरू करूया. बनवणार आहोत जवसाची चटणी. तर मग त्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूया. लसूण 6 ते 7, 2 मिरची, तुम्हाला काश्मीरी घ्यायची असेल तर काश्मीरी घ्या, नाही तर मग बेडगी. तिखट, अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस, चवीनुसार मीठ, जिरं आणि जवस आणि कढीपत्ता. मीडियम गॅसवरती आपल्याला जवस भाजायचं आहे. याच्यात ओमेगा 3 आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. वजनमध्ये बॅलन्स राहते आणि यांनी पचनक्रिया चांगली होते. जवसाचे खूप फायदे, पण जवस आपण रोज खायला पाहिजे. जेवण झाल्यानंतर जवस खाणे गरजेचं आहे. यांनी पचनक्रिया चांगली होते. सारखे हलवायचंच आहे आपल्याला, चांगले परतून घ्यायचे. असं तरटला असा आवाज आला ना तर समजा आपलं जवस चांगलं भाजलंय. पण शक्यतो मीडियम गॅसवरतीच भाजून घ्या, नाही तर मग मोठा गॅस केला तर आपलं जवस करपून जाईल. आणि केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप चांगलं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं जवस असं छानपैकी तड असा आवाज येतोय. फक्त अजून 2 मिनिटं आपण भाजून घेऊ आणि नंतर मग आता गॅस बंद करून घेऊ. बघा आपले जवस चांगले भाजले गेले. ते कसं समजणार तर थोडंसं तुम्ही 2 असं थोडंसं घ्या आणि एका वाटीत ठेवा. थोडं थंड झाले की खाऊन पहा आणि लगेच समजेल आपल्याला की आपले जवस चांगले भाजून झाले आहे. आणि जवसला असं शायनिंग येतो, हे बघा. आणि चांगले फुलले, चव पण छान लागते. तुम्हाला चटणी करायची नसेल तर मग जवस असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यावरती पाण्याचा शिपका घालायचा आणि तसंच मग ते वाळत घालायचं थोडं 1-2 तास. आणि मग झालं आपलं जवस. रोजच्या रोज तुम्ही जवस खाऊ शकता. 1 चमचा किंवा मग अर्धा चमचा. याच्यात तुम्ही तीळ पण घालू शकता रोज खायचं असेल तर. आणि चटणी पण खूप छान लागते भाकरीसोबत, इडलीसोबत. आता आपण गॅस बंद करू आणि एका ताटात हे काढून घेऊ. आपण ताट घेतलं आहे. आता आपल्याला जवस किंवा आळशी थंड करायला ठेवायचं आहे. आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमधून काढायचे. थोडं पसरून घ्यायचं आहे म्हणजे लगेच थंड होईल. आता आपल्याला पुन्हा गॅस चालू करायचा आहे. मीडियम करायचं आहे पुन्हा. असं मी खोबऱ्याचा किस केला आहे तो घालायचा आहे. ते आपल्याला फक्त 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला खोबरं नाही घालायचं असेल तर तुम्ही तीळ, शेंगदाणे. आता आपण मीडियम गॅसवर हे भाजून घेऊ. आपल्याला फक्त याचा रंग सोनेरी, पूर्ण काळा नाही करायचा आहे, सोनेरी रंग करायचा आहे. आणि आपण हे भाजून घेऊ असं. हे बघा आपला खोबऱ्याचा किस असा थोडा हलकासा तांबूस झाला आहे. जवसाच्या चटणीमध्ये खोबऱ्याचा खीस घातला ना त्याला चव छान येते आणि गोडवा होतो. आणि खोबऱ्याच्या खोबरं टाकल्यामुळे तेलाचा अंश असतो ना खोबऱ्यामध्ये, त्यामुळे चटणीला चव छान येते आणि मऊ आणि रिचपणा येतो चटणीला खोबऱ्याचा खीस घातल्यामुळे. आपली खोबरं झालंय आता आपलं भाजून. आपण आता एका ताटात काढून घेऊ आणि गॅस बंद करू. खोबऱ्याचा खीस भाजल्यामुळे असा खमंग असा वास आलाय. आता आपल्याला ताटात काढून घ्यायचंय खोबरं, भाजलेलं खोबऱ्याचा खीस. खोबऱ्याचा वास यायला नाही पाहिजे कढीपत्त्याला. आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे.
मी हा कढीपत्ता मी धुवून घेतला आहे, पुसून घेतला आहे. आता हा आपण कढीपत्ता कढईमध्ये घालू. कढीपत्ता चांगला मंद आचेवर चांगला होईपर्यंत कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे आपल्याला कढीपत्ता. त्याला चव छान येते कढीपत्ता घातल्यामुळे. चटणीला एक सुगंधित आणि औषधी. आता कढीपत्ता आपण जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता भाजायचा आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा कढीपत्ता असा आवाज येतोय म्हणजे आपला कढीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे. अजून 1 सेकंद. हे बघा, बघू शकता तुम्ही, आवाज पण येतोय म्हणजे आपला कुरकुरीत कढीपत्ता झाला आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तसंच आपल्याला 5-6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. हलकासा लालसर थोडासा लसूणचा रंग यायला पाहिजे. थोडं आपण याला भाजून घेऊ लसणाला. लसूण घातल्यामुळे चव छान येते आणि याचा जो उग्र वास आहे ना थोडासा, तो आपण भाजल्यामुळे येणार नाही एवढा. आणि जास्त दिवस लसणाची म्हणजे जवसाची चटणी जास्त दिवस टिकेल. याच्यात तुम्ही 1 चमचा तेल घालू शकता. चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त घालू शकता. आणि गॅस बंद करायचा आहे. हे पण 1 सेकंड असं नुसतं नॉर्मल असं भाजून घ्यायचं आहे, कारण की आपली कढई गरम आहे. कढई गरम असल्यामुळे जिरं भाजून होऊन जाईल. सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. किंवा तुम्हाला मिक्सर आवडत नसेल तर मग खलबत्ता पण तुम्ही घेऊ शकता. ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल म्हणजे खलबत्त्यातला ना चव छान येते. नाही तर मग तुम्ही असं पण करू शकता की मिक्सरमध्ये फक्त थोडंसंच फिरवायचं, 1च सेकंड फिरवायचं, मग ते काढायचं आणि ते खलबत्त्यात कुटायचं. त्याच्यामुळे पण चटणी छान लागते. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात 2 मिरच्या घातल्या आहे लाल, लसूण घातला आहे आणि आपल्याला मिक्सरमधून फिरवायचं आहे. हे बघा, लसूण आणि लाल मिरची अशी बारीक केली मी, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला जवस घालायचे, त्या घालायचं आहे. जिरा घालायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. कंटिन्यू फिरवायचं नाही, एकदा फिरवायचं थांबायचं, एकदा फिरवायचं मग थांबायचं. सलग कंटिन्यू चालू करू नका मिक्सर. अशाने मग ती जवसाची चटणी पावडर होईल. तुम्ही बघू शकता, हे बघा असं थोडं जाडसर. आता आपल्या याच्यात खोबऱ्याचं खीस घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि तिखट घालायचं आहे अर्धा चमचा. तुम्हाला तिखट नाही घालायचं असेल ती चालेल, ऑप्शन आहे. आता मिक्सरमध्ये तसंच फिरवायचं, 1 सेकंड फिरवायचं थांबायचं, फिरवायचं थांबायचं. चटणी आपण ना थोडी पिठी साखर घालू. साखर घेतली थोडी, त्याने चव छान येते. आणि अजून एकदा फिरून घेऊ. आपली चटणी तयार झाली आहे. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. एका डिशमध्ये आपण सगळी चटणी काढून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती छान चटणी झाली आपली आणि खायला पण छान झाली आहे. जवसाची चटणी ही थंड झाल्यानंतर याच्यात डब्यामध्ये हवाबंद डब्यात भरून ठेवायची
किंवा मग काचेच्या बाटलीत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा.